सरकारी जमिनीवर राहणाऱ्या लोकांचं पुनर्वसन केल्या जात नाही, त्यांना व्यवस्थित सुविधा पुरवल्या जात नाही, सोयी दिल्या जात नाही, तोपर्यंत त्यांना त्या ठिकाणाहून हटवू नये अशा प्रकारचा नियम आहे. पण आमचे बांधव गेल्या 25 वर्षापासून तिथे राहतात. त्यांच्याकडे काही जणांच्याकडे नगरपालिकेच्या पावत्या आहेत, तिथे त्यांनी टॅक्स भरलेला आहे. असं असताना सुद्धा शासनाने एकतर्फी कारवाई केली आणि त्या ठिकाणचं अतिक्रमण काढून त्यांना बेघर आणि बेवारस अशा पद्धतीचं जीवन जगण्याला ते आता जगत आहे. माझी शासनाला अशी विनंती आहे ती जागा जर तालुका क्रीडा संघटना मैदानासाठी जर राखीव असेल तर त्यांना पर्यायी जागा कोणती तरी उपलब्ध करून द्या आणि अशी जागा द्या शासनाच्या नियमानुसार तिथं चांगल्या सोयी आणि सुविधा असल्या पाहिजेत. 25 वर्षाचा त्यांचा जो संसार आहे ते आता उघड्यावर आलेले आहे. त्यांना राहायला घर नाही, त्याला घराला छप्पर नाही आणि उघड्यावरचे संसार आता आपला ते कसे करतील, हा बिकट अशा प्रकारचा प्रश्न आहे. शासनाला मी विनंती करतोय की त्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी काढण्याचा प्रयत्न आपण करावा आणि त्यांना न्याय द्यावा. जर त्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही सर्व लोक समाज बांधव, त्या ठिकाणचे सर्व राहणारे सर्व बांधव, निवासी बांधव हे रस्त्यावर येऊन आंदोलन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. शासनाने याची दखल घेतली पाहिजे. म्हणून पुन्हा एक वेळ माझी विनंती आहे की त्यांचं पुनर्वसन करा आणि त्यांच्यासोबत न्याय करा. धन्यवाद.